ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामूहिक अत्याचार करून हत्या केलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या तिच्या पतीला आणि सासूला गुरुवारी NRI पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने या दोघा मायलेकांची 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। अत्याचार करून हत्या झालेल्या अक्षता म्हात्रे यांच्या सासू आणि पतीला NRI पोलिसांनी अटक केली आहे। अक्षताचा मानसिक छळ करून तिला घर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। कौटुंबिक वादातून मंदिरात आश्रयाला गेलेल्या अक्षता म्हात्रे आगासकर यांची गत आठवड्यात हत्या झाली होती। या प्रकरणी तिघांना डायगर पोलिसांनी अटक केली आहे। अक्षताला सासरच्यांनी त्रास देऊन घर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप माहेरच्यांनी केला होता। तसेच पैशांसाठी त्यांचा छळ सुरू होता अशी ही तक्रार त्यांनी NRI पोलिसांकडे केली। त्याद्वारे 2 दिवसांपूर्वी पती कुणाल, सासू मंदा म्हात्रे आणि नणंद दीपमाला कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी पती कुणाल आणि सासू मंदा यांना पोलिसांनी अटक केली असून नणंद दीपमाला यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। दोन्ही गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थित चालू आहे। स्वतः पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, ACP सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष ठेवून आहे। दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहे। छळवणुकीचा जो गुन्हा होता सासरकंड्या मंडळीचा, त्याच्यामध्ये सुद्धा 2 आरोपी अरेस्ट करून त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे न्यायालयाकडून। आणि हे दोन्ही केसेस विशेष न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यासाठी आम्ही विनंती करण्यात येणार आहे। आणि या दोन्ही केसमध्ये स्पेशल PP नेमण्यासाठी पोलीस विभागाकडून विनंती करण्यात येणार आहे। माझी अपेक्षा आहे की माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे। जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। ज्या गुन्ह्यासाठी जी लोक जबाबदार आहेत ती म्हणजे त्यांनाही कठोरची कठोर सजा झाली पाहिजे आणि त्यांची कडक कारवाई झाली पाहिजे। कारण आज माझ्या तिच्यावर असं घडलं तर माझं असं म्हणणं आहे की उद्या कोणाबरोबर असं झालं नाही पाहिजे। ही कारवाई कडक केली पाहिजे आणि जे खरे आरोपी आणि गुन्हेगार आहेत त्यांना फाशी सजा तर झालीच पाहिजे। आणि या गुन्ह्याला जे जबाबदार आहेत जसे की सासरची लोक त्यांनाही अटक झाली पाहिजे आणि कडक सजा मिळाली पाहिजे। यापुढे म्हणजे आपण आपल्या नवी मुंबईतल्या जनतेला काय सांगू शकतो? माझं हेच म्हणणं आहे की न्याय भेटला पाहिजे। जे आहे ते सगळं आम्हाला दाखवलं पाहिजे। CCTV फुटेजेस आहेत ते आम्हाला दाखवलं पाहिजे। आम्हाला बघायचं आहे की कसं काय झालं आहे। आम्हाला कोणावरही विश्वास नाही। पोलिसांची कारवाई झाली पाहिजे कारण पोलिसांनीही आम्हाला मदत नाही केली तर त्यांचीही कडक कारवाई झाली पाहिजे की तुम्ही मदत का नाही केली। जर त्यावेळी आम्हाला आज मदत केली असती तर आमची दिदी आमच्याकडे असली असती। तर आमचं असं म्हणणं आहे की लोक म्हणतात ना की काय झालं तर पोलिसांकडेही जातात तक्रार करायला। तसंच आम्ही गेलो होतो पण आम्हाला काही त्यावेळी सहकार नाही केलं। जर त्यावेळी आम्हाला आज सहकाराने मदत केली असती तर आमची दिदी आमच्याकडे असली असती। तर माझा एकच मेसेज आहे की माझ्या दिदीला न्याय भेटावा। निर्गुण हत्या झालेली आहे ती फार वाईट घटना घडलेली आहे मुंबईच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर। आणि त्याच्यासाठी तुम्ही न्याय मागण्यासाठी पोलीस कमिशनरकडे आलेला, त्याच्यानंतर तुम्ही लॉंग मार्च सुद्धा काढण्याचा प्रयत्न होता परंतु तो स्थगित करण्यात आला। काय सांगा कारण? हो, नक्कीच अगदी मानवीयतेला काळिमा अशी असलेली ही घटना आहे। म्हणजे हा फक्त एका कुटुंबाचा किंवा जातीचा विषय नाही आहे। सगळ्या मानवजातीवरती ही एक प्रकारची फार चुकीची आणि निंदनीय घटना घडलेली आहे। आणि या संदर्भात दाद मागायला, न्याय मागायला आज आगसकर कुटुंबीय आणि कोपरखैरणे ग्रामस्थ आज त्यांनी सन्माननीय पोलीस आयुक्त यांची भेट घेतलेली आहे। प्रमुख 3 मागण्या या भेटीच्या दरम्यान तिथे सांगण्यात आलेल्या आहेत। पहिली मागणी जी करण्यात आलेली आहे ती मागणी आहे की ज्या नराधम पुजाऱ्यांनी तिच्यावरती जो काही अमानवीय आणि पाशवीय अत्याचार करून तिची जी निर्गुण हत्या केलेली आहे त्या नराधमांना, त्या पुजाऱ्यांना अजिबात कुठल्याही पद्धतीची ढिलाई होता कामा नये। तपास अगदी काटेकोरपणे त्याचा व्यवस्थित पार पाडावा आणि त्याचबरोबर योग्य रीतीने तपास पूर्ण करून विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये या विषयाला घेऊन जाऊन लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची पहिली मागणी तिथे करण्यात आली। दुसरी मागणी ही होती
की जो एक कौटुंबिक हिंसाचार जो या समाजाला जनरली अपेक्षित नाही आहे, मात्र ती एक दुर्दैवी घटना कौटुंबिक हिंसाचाराची या प्रकरणामध्ये घडलेली आहे. तिच्या सासूंच्या माध्यमातून असेल, नवऱ्याच्या माध्यमातून असेल, नणंदेंच्या माध्यमातून असेल, जो काही मानसिक आणि शारीरिक छळ तिचा केला गेला, त्या छळाला कंटाळून तिने घर सोडलं असतं. जो छळच झाला नसता, तिने घरच सोडलं नसतं, हे पुढची कुठलीच घटना, ही अघटित घटना घडू शकली नसती. म्हणून तिच्या या मृत्यूला कारणीभूत तिचे सासरचेही लोक आहेत. तर अशावेळी त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बदल्यात आणि तिचा जो काही अनाहत बळी या सगळ्या घटनेमुळे गेलेला आहे, तर त्या सासरच्या मंडळींनासुद्धा कठोरात कठोर शासन व्हावं, अशा पद्धतीची दुसरी मागणी या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून केली गेलेली आहे. त्याचबरोबर ज्यावेळी तिची मिसिंग कंप्लेंट किंवा ती हरवल्याची जेव्हा तक्रार नोंदवायसाठी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला गेले होते कुटुंबीय, त्यावेळी तिथल्या ज्या महिला उपनिरीक्षक होत्या त्यांनी फार गैरवर्तणूक या कुटुंबियांबरोबर केली. उलट त्यांनाच उलटसुलट धमकावण्याचे प्रयत्न यावेळी केले गेले आणि त्यामुळे तक्रार नोंदवण्यात दिरंगाई झाली आणि त्यामुळे ह्या पुढच्या गोष्टी घडल्या. म्हणजे कुठेतरी अक्षताच्या मृत्यूला त्या पोलीस उपनिरीक्षक ज्या आहेत मीना वराडी, त्यासुद्धा कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांचंही त्वरित निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्यावरती सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. अशा 3 मागण्या ज्या आहेत या कुटुंबियांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्तांच्या पुढे यावेळी मांडल्या गेल्या. सन्माननीय आयुक्तांनी सुद्धा फार गंभीरपणे आणि फार संवेदनशीलपणे या सगळ्या मागण्यांची दखल घेतली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पीडित कुटुंबाला नक्कीच न्याय दिला जाईल आणि नवी मुंबई पोलिसांच्या वतीने जितकं सहकार्य पॉसिबल आहे आणि शक्य आहे ते सगळं करण्यात येईल. वरून त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाशीही पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर विशेष सरकारी वकील नेमण्याची आणि फास्ट ट्रॅकसाठी सुद्धा प्रयत्न करण्याचं त्यांच्या परीने ते प्रयत्न करणार आहेत, अशा पद्धतीचं आश्वासन सन्माननीय आयुक्तांनी दिलं आहे. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये फार तातडीने काही हालचाली घटना घडल्यानंतर केलेल्या आहेत, त्याबद्दल थोडं समाधान आहेच. त्यामुळे पोलिसांनी काय काय ॲक्टिव्हिटी केल्या याची सगळी रूपरेषा कालपासून कुटुंबियांना आणि सगळ्यांना दिली गेलेली आहे. त्यामुळे पोलीस त्यांचं काम चोख बजावतात अशा पद्धतीची सध्या तरी गोष्ट दिसते. त्यामुळे उद्या जो NRI पोलीस स्टेशनच्या वरती जो एक जनआक्रोश आंदोलन असणार होता तो तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे, कारण की पोलिसांनी कालच्या जो कोपरखैरण्यात निघालेला मार्च आहे त्याची पण दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींची दखल घेतल्यामुळे उद्याचा जो NRI पोलीस स्टेशन जवळचा जो आंदोलन आहे ते स्थगित आहे. मात्र येत्या 8 ते 10 दिवसामध्ये लवकरच एक लाँग मार्चचं आयोजन करण्यात येणार आहे, कारण की सगळ्यांच्या मनामध्ये ही खदखद आहे, असंतोष आहे. त्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी लवकरच पुढच्या तारीख आता जी आहे येत्या 2 दिवसामध्ये तारीख रविवारी 28 तारीख बहुतेक तारीख असेल, पण येत्या 2 दिवसात तारीख फायनल करण्यात येईल. त्यावेळी समस्त 5ही सागरी जिल्ह्यातनं सर्व भूमिपुत्र असतील आणि सर्व जाती धर्मांच्या पलीकडच्या सर्व नागरिकांना आव्हान असेल की अशी घटना पुन्हा कधीच ना आपल्या शहरात ना इतर कुठल्याही शहरात घडू नये, यासाठी सगळ्यांनी त्या लाँग मार्चमध्ये समाविष्ट व्हायचं आहे आणि सगळ्यांच्या वतीने तिला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि तिला आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी सरकार जे आहे, गृहमंत्री आहेत किंवा इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, ही घटना आहे कुठल्या म्हणजे राजकीयदृष्ट्या याला वळण लावणं चुकीचं आहे, परंतु जे स्थानिक आमदार खासदार यांचं पण या ठिकाणी योगदान आहे का की याला न्याय मिळावा यासाठी? नक्कीच सर, मला असं वाटतं की हा व्यक्तीचा, कुटुंबाचा, जातीचा विषय राहिलेलाच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या घटकांनी याच्यामध्ये स्वतःहून पुढे येऊन या पीडितेला, अक्षताला आणि अक्षताच्या सर्व कुटुंबियांना न्याय देण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो या निमित्ताने की आमच्या इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, पुन्हा समाजाचे आमदार आणि खासदार असतील आणि इतर सर्व संवेदनशील जितके नेते आहेत त्या सगळ्यांना आमची विनंती आहे, आवाहन आहे की आपण सगळ्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालावं आणि या पीडितेला न्याय मिळवून द्यावा, दोषींना कठोरातलं कठोर शासन व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत. आणि सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनीसुद्धा या घटनेची दखल घ्यावी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना ही अपेक्षित नाही. त्यामुळे अशी घटना ज्यांच्यामुळे घडल्या त्या प्रत्येक दोषीवरती कठोरातलं कठोर शासन करावं आणि पीडितेला न्याय द्यावा आणि अशी घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रयत्न करावा असं आपल्या निमित्ताने आम्ही या पूर्ण शासनाला आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच राजकीय नेतृत्वांना आम्ही या निमित्ताने आवाहन आणि विनंती करतो. धन्यवाद.